पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाबा काय झालं? नेमकं काय तुझं पास्ट? तू मला तुझ्या पास्ट विषयी सगळं सांगायचंस। काय झालं बाबा? बाबा काय झालं बाबा? सॉरी सॉरी कोणी सांगितलं तुला हे? काहीतरी काय बडबडतेस तू? अरे कोणी कशाला सांगेल? आणि हे सगळं मी बडबडत नाहीये, हे सगळं तूच बोलत होतास काल रात्री झोपेत। आणि हे सगळं मी ह्या आधी कधीच ऐकलं नव्हतं। बाबा मला माहितीये तुला ह्या सगळ्याचा खूप त्रास होतोय आणि तुला त्रास होतोय बघून मलाही त्रास होतोय बाबा। हे सगळं तुला का कळत नाहीये? तू सांग ना मला काय झालं होतं? या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे? बस हॅलो तू बंद कर। हॅलो हॅलो अनंत महाजन का? हा बोलतोय। हा तुमचे वडील चंद्रविलास मध्ये राहतात ना? हॅलो हा हॅलो तुमचे वडील त्यांचा ऍक्सिडेंट झालाय। हे बघा तुमच्या वडिलांकडे वेळ खूप काय होतंय आजोबा? काय लवकर या धरा त्यानं पटकन धरा। काय बघत बसलाय? धरा काय बसलाय? धरा त्यांना चला। बोलवा डॉक्टरांना। हॅलो हॅलो तुम्ही ऐकताय ना? तुम्ही जरा लवकर या, तुमच्या वडिलांकडे वेळ खूप कमी आहे, त्यांचा जीव अडकलाय तुमच्यात। तुम्ही हॅलो रॉंग नंबर। माफ करा आजोबा, तुमच्या घरच्यांना नाही बोलवू शकले मी इथे। वहीर डोई फोडे काळे वहीर या खंगलेल्या आजारी देहाचा कंटाळा आला रे मला। कशात एवढा जीव गुंतवून ठेवलायस? सोड की प्राण आणि सुट एकदाचा। तुझा देह गेला की मला नवीन शरीर मिळेल। ते शरीर लवकरच पोहोचेल चंद्रविलास मध्ये।
आजोबा 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 शांत व्हा आजोबा. तुम्ही मी नेते तुम्हाला चंद्रविलास मध्ये. तू शांत व्हा आजोबा. तुम्ही मी 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 फोन करते तुमच्या मुलाला अनंत महाजनला. हा तुम्ही शांत व्हा. मी बाबा मगाशी कोणाचा कॉल आला होता तुला? तो रॉंग नंबरवाला. तेव्हापासून डिस्टर्ब वाटतोयस तू. काही काय डिस्टर्ब वगैरे काही नाहीये. ए फोन घेऊ नको. तो फोन घ्यायचा नाहीये. हा फोन उचलायचा नाहीये अजिबात. बाबा माझा फोन आहे तो. आधीचा कॉल आहे. मला क्लासला जायचंय ना म्हणून. सॉरी बाबा. डॉक्टर काका म्हणत होता ट्रीटमेंटचा काही परिणाम होत नाहीये तुझ्यावर. त्याचं मेन रिझन माहितीये तुला? कारण तू बोलत नाहीयेस. तू बोल ना काहीतरी. डॉक्टर काका म्हणतोय तू बोललं पाहिजेस, पण तू काहीच बोलत नाहीयेस. बाबा असं नेमकं काय झालंय तुझ्या पास्ट मध्ये लपवण्यासारखं? आणि कुठला तो विला? चंद्र विला. काय ते नेमकं? अहो चला ना, ऐका माझं. अहो चला ना, हा वाडा सोडून जाऊया. हो इथे कोणाचंच भलं होणार नाहीये. ऐका माझं, ऐका. बाबा तू बोल ना काहीतरी. अरे तू न बोलल्यामुळे जास्त त्रास होतोय तुला. तू कोणाशी बोल. डॉक्टर काकाशी बोल, नाहीतर त्या आपल्या अलका मावशी त्यांच्याशी बोललास तरी चालेल. किंवा ती कलिक कोणती तुझी, ती दीपिका, तिच्याशी बोलशील. नाही ना जमणार बोलायला? बघ माझ्याशीच बोल ना बाबा. सांग ना काय झालंय. तुझ्या पर्सनल स्पेस मध्ये इंटरफिअर करते का मी? सो सॉरी बाबा. तुला राग आला ना बाबा तरी चालेल, पण मला आज तुझ्या पास्ट विषयी कळलंच पाहिजे. आणि ऐक, मी ही तुझीच मुलगी आहे, कदाचित तुझ्यापेक्षा जास्त हट्टी. बाबा ऐक, तू आधी बस इथे, शांत हो, बस. बाबा यार, सो सॉरी बाबा. तुला हर्ट नव्हतं करायचं. हस ना, आपलं ठरलंय ना. कितीही भांडणं झाली तरी जाताना छान स्माइल करून बाय म्हणायचं. अरे असं काय करतोस? क्लासला चाललीये ना मी. बाय. हॅलो, 0 मिनिटात येते. ते खाणार कोण आहे? तू खा. बाय. बाय. मला माफ करू शकू, पण मी तुला चंद्रविलासच्या बाबतीत काहीच सांगू शकणार नाही आणि तुला कुठूनही कळूही देणार नाही. मी चंद्रविलासचा विषय तुझ्यासाठी बंदच राहिलेला बरा. या काय, चला या पटपट. चला, डॉक्टरनी सांगितलंय ना त्यांना न्यायचंय म्हणून. चल. तुम्ही पण ना लय घोळ घालून ठेवता मॅडम. म्हातारं इकडे मेलं तर चालणार नाही का? परत कशाला न्यायचं याला वाड्यावरती? आणि उगाचच आणलंय मॅडम त्याला इथं. तिथंच मेलं असतं ना जरा बरं झालं असतं. मग काय तर
आम्ही नाही येणार त्या दळभद्री वाड्यात परत. कालपासून तिकडे जाऊन आल्यापासून कापरच भरलंय मला. कशानं कापर भरलंय? चंद्रविलासचा विषय काढला तरी बोबडी वळते ना तुमची. मेडिकलचं काम करणाऱ्यांना शोभतं का हे? काय चला ॲम्ब्युलन्स काढायला सांगा, स्ट्रेचर आणा आधी. अहो पण अहो मरणाऱ्याची शेवटची इच्छा म्हणून तरी करा. आम्ही कशाला करू? तसंही तुम्ही त्यांच्या घरच्यांना कॉल केला होता, ते रॉंग नंबर म्हणाले की नाही? रक्ताच्या लोकांनाच काय पडलेलं नाही, आपण तरी कशाला गळ्यात घालून फिरायचं? काय झालं सिस्टर, तुम्ही अजून इथेच? डॉक्टर तुम्ही सांगितलं ना यांना चंद्रविलासला घेऊन जा म्हणून, हे नाही म्हणताय, त्यांना सांगा ना. मेडिकल प्रोफेशन मध्ये इतके चॉईस नाहीत बरं का. जिवंत माणूस आणि डेड बॉडी या दोनच गोष्टी खऱ्या आहेत आपल्यासाठी. सॉरी सर, पण मी यांना म्हटलं न्यायचंच असेल तर स्मशानातच नेऊयात ना डायरेक्ट. तसंही त्यांना स्मशानात घेतील का नाही याची शंका आहे. तुम्ही कोणी येणार नसाल तर मी जाते. सिस्टर म्हणजे मी वाड्याबद्दल ऐकलंय ना, हे तुमचा भूताखेतांवर विश्वास नसेल तर उत्तम. भूतांपेक्षा माणसं हैवानासारखी वागताना बघितले तुम्ही डॉक्टर. ठीक आहे, आपण या विषयावर नक्की नंतर बोलूया, पण आता तुम्हाला निघायला हवं, नाहीतर चंद्रविलासला पोचायला तुम्हाला रात्र होईल. चला चला डोईफोडे, आम्हाला लागा. हो सर. तुमच्या मुलाला इथे आणणं काही माझ्या हातात नाही, पण तुम्हाला शेवटचा श्वास तुमच्या वाड्यात घ्यायला मिळावा यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. इतक्या वर्षात घडलं नाही ते आज का घडतंय? माझ्या भूतकाळापासून मी कायम माझ्या कुटुंबाला लांब ठेवायचा प्रयत्न केला, पण आज त्यानं पुन्हा गाठलंच मला. हा बोल. कुठलं स्केच? हेरिटेज रिसॉर्ट ना? तू केबिन मध्येस का? मग केबिन मध्ये कपाट आहेत, तिथे बघ जरा उघडून. अरे टेबलवरच. बरं ठीक आहे, मी पाठवतो एक रफ स्केच, माझ्या डोक्यात येते, पाठवतो. माझा फोन नंबर कसा काय मिळाला असेल त्यांना? ती बाई नानांचा ऍक्सिडेंट झालाय म्हणाली. फार वेळ नाहीये त्यांच्याकडे, पण म्हणजे नाना अजूनही जिवंत आहेत. म्हातारे झाले असतील नाही? मी का विचार करतोय त्यांचा? बरं होईल नाना वाघ. हा काय विचार करतोय मी? कोणाच्याही मरणाचा विचार करणं चुकीचं आहे. पण मग नानांना बरं नाहीये हे ऐकून मी अस्वस्थ का होतोय? नाही नाही, छे, मी अस्वस्थ वगैरे अजिबात नाहीये. उलट हे सगळं ऐकून मला बरंच वाटतंय. ज्या माणसाने इतक्या लोकांना त्रास दिलाय तो अजून जिवंत आहे. माझा त्या चंद्रविलासशी असलेला अभद्र संबंध संपायला हवा, कायमचा. आणि तरच माझा भूतकाळही माझा पाठलाग करणं थांबवेल. पण जोपर्यंत नाना जिवंत आहेत तोपर्यंत ते शक्य नाही. हॅलो, अहो तुम्ही मला का त्रास देताय? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? तुमचे वडील. माझे ते कुणी नाहीये तो. 35 वर्षापूर्वी मी तो संबंध संपवलाय. आणि तुम्हाला जर का एवढीच काळजी असेल ना तर तुम्हीच बघा काय करायचं ते. मग मी काय करू? काय करू मी?
तुम्हाला मी सांगितलं ना, तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा. हे बघा मॅडम, तुम्ही पैशाची चिंता करू नका. तुमचा अकाउंट नंबर द्या, मी सगळे पैसे ट्रान्सफर करतो. त्यांच्या अंत्यविधीचे पैसे ट्रान्सफर करतो. नाही, मी त्यांच्या श्राद्धाचे पण करतो. पण प्लीज याच्या पुढे मला फोन करू नका, मला त्रास होतोय. काही चुकलं तर नाही ना माझं? नाही, अजिबात नाही. उलट मला एकदम रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. मी जे केलं ते योग्यच होतं. शर्वरीच्या भविष्यासाठी मी हे करणं गरजेचंच होतं. काहीही झालं तरी माझ्या त्या भीषण आणि घाणेरड्या भूतकाळाचा वासही माझ्या शरूपर्यंत जाता कामा नये. हेच ते बुक ना? हो. ओके. सो काय विश मागितलीस मग बर्थडेला? मागितली काहीतरी. बर्थडेला मागितलेली विश पूर्ण होऊ शकते असं फक्त मुलींनाच वाटू शकतं. मुली विश मनापासून मागतात आणि त्यांच्या विशेष पूर्ण होतात. मुलांना मिळतो ठेंगा. ओके पण तू काय विश मागितली ते तर सांग. मला बाबांच्या पास्ट बद्दल लवकरात लवकर समजू दे. मी तुला सांगितलं ना. बाय द वे मला सांग शर्वरी, तुला बाबा आणि बॉयफ्रेंड यापैकी एकाला सिलेक्ट करायचंय तर तू कोणाला सिलेक्ट करशील का? ऑफकोर्स बाबाच. एव्हरी टाइम, एनी टाइम आणि फॉर एव्हर बाबाच. मला माहित होतं तू बाबाच म्हणणार. करेक्ट ओळखतो मी तुला. चल मग निघतो मी आता. डायरेक्ट परवा भेटू. लोणावळ्याला जाणार ना आज? अरे हो. कूल. हॅव फन. बाय द वे, यू नो व्हॉट, आय विश की तुझी बर्थडे विश लवकरच पूर्ण होऊ देत. दॅट्स लाईक माय बेस्ट बडी. येस. बाय बाय बाय. फक्त दार उडून घेशील हा? हो. हॅलो. काय समजता तुम्ही स्वतःला? अनंत महाजन पैशाची मगरुरी दाखवताय. सख्या वडिलांपेक्षा पैसा प्रिय आहे वाटतं तुम्हाला. कीव येते मला तुमच्यासारख्यांची. तो माणूस शेवटच्या घटका मोजतोय. काय हवं असेल त्याला? कधी विचार केलात तुम्ही? देव न करू पण उद्या तुमच्यावर अशी वेळ आली ना म्हणजे कळेल तुम्हाला. रॉंग नंबर सांगता तर सांगता वर स्वतःच्या जिवंत बापाच्या श्राद्धाचे पैसे पाठवायच्या गोष्टी करता तुम्ही अनंत महाजन. लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? लेकरा बाळात कशाला जीव गुंतवतो माणूस कोणास ठाऊक. स्वतःच्या सख्ख्या बापासाठी इतकं जमू नये. पैशानं सगळं विकत घेता येतं असं वाटतं ना तुम्हाला? मी करते तुमचा खर्च येण्याचा आणि जाण्याचा. तुमच्या वडिलांच्या अंत्यविधीचाच नाही श्राद्धाचाही खर्च मीच करते. पण एकदा या आणि चेहरा दाखवा त्यांना. जीव गुंतलाय त्यांचा तुमच्या. मुलगा म्हणून नाही हो, माणुसकी म्हणून. म्हणजे तो अडकलेला जीव तुम्ही आलात तर सुटेल सुखानं.
कोण कोण बोलतंय? कोण? गौरी? गौरी का? गौरी गौरी नाही, मी शर्वरी, त्यांची मुलगी बोलतेय. आणि तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही म्हणजे हा आनंद महाजनांचाच नंबर आहे, पण त्यांचे आई वडील कधीच वारलेत. त्यांना मावशी होती, पण तीही आता नाहीये. असं सांगितलंय का तुमच्या वडिलांनी तुम्हाला? खोट आहे मते. एक्सक्यूज मी, माझा बाबा कधीच खोटं बोलत नाही. मग या चंद्रविलासवर आणि बघा काय खरं काय खोटं ते. काल रात्रीपासून मी फोन करतेय, आधी तर उचललाच नाही. आज सकाळी उचलला आणि चक्क रॉंग नंबर म्हणून ठेवून दिला फोन. आणि आता म्हणतोय की पैसे पाठवतो, श्राद्ध उरकून घ्या. किती हा पैशाचा मास. इथे सख्खा जन्मदाता शेवटचा घटका मोजतोय आणि या माणसाला काहीच पडलेली नाहीये. सॉरी, तुझ्या वडिलांबद्दल बोलतेय मी. ते नाही तर नाही, किमान तू आणि तुझी आई तरी या आणि चेहरा दाखवा त्यांना. इकडे आलात तर त्यांचा जीव सुटेल. इथे म्हणजे? चंद्रविलासवर. तुझ्या आईला माहितीये, त्यांचं पत्र मिळालं म्हणूनच फोन केला. फार लांब नाहीये, पालघर पासून जवळ आहे, भूलगाव. प्लीज या आणि भेटा त्यांना. त्या म्हाताऱ्या जीवाला मुक्ती द्या. हॅलो हॅलो. नक्की काहीतरी गडबड आहे. बाबा इतकं खोटं का बोलेल? बाबाचे बाबा आहेत अजून, कधीच बोलला नाही तो. भूलगाव आणि चंद्रविलास. हा, काल झोपेत असंच काहीतरी बोलत होता बाबा. आणि आईचं पत्र मिळालं असं म्हणाल्या त्या. पत्र पत्र